गॅरेज फोडले, ट्रकमधील डिझेलही चोरले. मुरगुड पोलिसांनी सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या. 7,17,000चा मुद्देमाल जप्त. बंद गॅरेज फोडून तसेच गॅरेज समोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे. सूरज नागेश पाटील, वय 26, राहणार मूळगाव हडलगा, तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव, सध्या राहणार गारगोटी, तालुका भुदरगड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून तब्बल 7,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचे तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल राहुल केने, शिंदे आणि साळुंखे यांना गोपनीय बातमीदारामार्फत पांगिरे फाटा येथे जुन्या बॅटरी विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पांगिरे फाटा येथे सापळा रचला. सूरज नागेश पाटील तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे आढळलेल्या बॅटऱ्यांबाबत विचारपूस केली असता त्या बॅटऱ्या मुरगुड येथील जनता गॅरेजमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. यानंतर पोलिसांनी सूरज पाटील याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी चोरीचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने मुरगुड येथील जनता गॅरेजमधून एकूण 11 बॅटऱ्या, मॅगव्हीलसह 4 टायर, रेग्युलर 4 टायर, नट काढण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक गन तसेच गॅरेज समोर उभ्या असलेल्या ट्रकमधून 200 लिटर डिझेल चोरल्याचे निष्पन्न झाले. या चोरीच्या मालाची किंमत 2,22,000 रुपये असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली ॲक्टिवा मोटरसायकल व टाटा इंट्रा 4 चाकी टेम्पो यांच्यासह पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण 7,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सूरज नागेश पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गडिंग्लज पोलीस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे आणखी गुन्ह्यांच्या अनुषंगाने कसून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादक सर्जेराव भाट, मुरगुड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.